रोड बनाने का काम चालू करना चाहिए। हाय एवरीवन, कसे आहात सगळे? सो वेलकम टू माय ब्लॉग। आज संडे आहे आणि आता श्रावण चालू होणार आहे। सो गटारी आमच्या इथे महाराष्ट्रामध्ये तर गटारी साजरी होते। सो आम्हाला जेवणासाठी इन्व्हिटेशन आलं आहे। सो आम्ही तिथेच चाललो आहे। फटाफट जेवण वगैरे करून आम्ही जाणार आहे। नवीन एक सरप्राईज आहे, मी आता नाही सांगणार तुम्हाला, तसं ब्लॉगमध्येच राहा। तुमच्यासाठी सरप्राईज आहे आणि कोणाला मिळणार त्यासाठी सरप्राईज आहे। सो त्यांच्यासाठी काय सरप्राईज आहे आणि कोण आहे ती व्यक्ती आणि काय काय होणार आहे पुढे, त्याच्यासाठी तुम्ही आमच्या सोबतच राहा। आता भेटूया थोड्या टायमानंतरच, राहा सोबत। सो आमचं आत्ताच जेवण झालं आहे। सो सॉरी आम्ही व्हिडिओ नाही काढली बिकॉज खूप जण पाहुणे आलेले, खूप जण होती आणि त्या गोंधळामध्ये मला सुचलंच नाही व्हिडिओ काढायला। सो आता आपण बघूया पुढे काय आमचं शेड्यूल आहे, काय तिथे करतोय, आम्हाला पण अंदाज नाही आहे। बट येस, निघालो आम्ही बाहेर। जे जे काम आहे कसं करायचं, पहिलं कुठे जायचं आहे, काय घ्यायचं आहे, काय नाही घ्यायचं आहे, लेट्स सी। स्वेटर घाल त्याला, मी ते बोलतो फोनवर बोलतोय। काश्मीरला घ्यायचा प्लॅनिंग आहे आमच्यासोबत। त्याला बरं पण नाही वाटत आहे, थोडंसं चेंज मिळण्यासाठी आम्ही विचार करतो की त्याला थोडं घेऊन जाऊ बाहेर, म्हणजे थोडा फ्रेश होईल। काय बोलतो म्हणजे सो आम्ही पोहोचलो आहे काश्मीरच्या घरी। आम्ही आता लॉबीमध्ये आहे। आम्ही सगळे लिटरली बाजूबाजूला राहतो, म्हणजे बाजूबाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहतो सगळे, म्हणून बाय वॉकिंगच आम्हाला 5 मिनिटात आम्ही पोहोचू, 5 ते 10 मिनिटात बाय वॉकिंगच एवढ्या जवळ राहतो। 10 मिनिटं पण नाही, हां, नॉट इवन 5 मिनिट्स, एकदम बाजू, म्हणजे आमची पूर्ण फॅमिली, मग माझं माहेर असून दे किंवा सासर असून दे, आम्ही एकदम बाजूबाजूला राहतो सगळे। लव्ह प्लस अरेंज मॅरेज आहे आमचं, म्हणून मग सगळं रिलेटिव्ह, फॅमिली फ्रेंड्स आम्ही सगळे एकच आहोत। पोचलो आम्ही काश्मीरला घ्यायला। घरी चाललोय परत आम्ही, घरी म्हणजे आमच्या कामासाठी आम्ही निघतोय। ते सरप्राईज आम्ही बोललो ना, सरप्राईज आहे त्यासाठी चाललोय। काश्मीरला नाही घेऊ शकतो बिकॉज त्याला थोडा ताप आहे आणि मग नको म्हणून आम्ही त्याला नाही घेतलं आहे। उगाच हवेमुळे जास्त काय व्हायला नको म्हणून आम्ही त्याला नाही घेतलं। विचार केला आधी की जरा असं असेल की थोडंसं फ्रेश फील होईल तो बाहेर आल्यावर, पण तिकडे पोचल्यावर बघितलं तर एकदम ब्लँकेट वगैरे घेऊन काळोख करून पूर्ण झोपले होते ते लोक, म्हणून आम्ही त्याला नाही घेतलं। तर आम्ही दोघंच चाललो आहे। मला पण तेच वाटलं। आम्ही बाहेर तर पडलो आहे कॉन्फिडेंटली ॲक्टिवा घेऊन, बट जसं आता क्लायमेट झालं त्याच्याने असं वाटतं खूप जोरात पाऊस पडणार आहे। मी तुम्हाला दाखवते। मे बी फोनमध्ये मला नाही माहिती इतकं दिसतंय की नाही, पण पूर्ण काळोख झालं आहे। आय जस्ट प्रे पाऊस येऊन दे, पण असं आम्ही कुठे आतमध्ये किंवा शेड खाली असेल तेव्हा आलं तर बघा, ॲटलीस्ट साईडला थांबला तरी येईल, कारण की मला भिजायला जराही आवडत नाही, मला पाऊसच नाही आवडत। लोक असं भिजायला वगैरे बाहेर पडतात, बट मी प्रेफर करते मी चुपचाप घरी बसू। मला चिखल, ते घाण पाणी अजिबात आवडत नाही, असं किळस आहे तुम्हाला। आता पहिला आपण तिथे जाऊया त्यांच्या घरी, है ना? हो, तुम्हाला कळेलच आम्ही एक्झॅक्टली काय प्लॅन करतोय। मी तुम्हाला थोडं हिंट देते। रक्षाबंधन येत आहे आता आणि आम्ही ह्याच्या मोठ्या बहिणीकडे चाललो आहे। सो त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी घेतो आहे। आता काय घेतो आहे, का आम्ही घेतो आहे आणि काय प्लॅनिंग आहे एक्झॅक्टली, आम्ही कसं त्यांना सरप्राईज देणार आहे, त्या ते गिफ्ट देऊन ते तुम्हाला आता कळेलच पुढे व्हिडिओमध्ये। काय ना त्याला पाऊस होतोय आणि थांब बोलतो आमचं जागा होती तर मिरच्या खाली थांबणार असा विचार केला, तर तोंड सडलेलं आहे बघा, जरा फुलला का फुलासारखा बघा, दाखव जरा बघा, दिसतोय की नाही? तेच बोलतो काय सेफ जागेवर थांबलं पाहिजे म्हणून थोडं पुढे घेतो। काय गरज आहे सेफ जागेवर थांबायला? कुठे पाऊस आला, म्हणजे लिटरली खूप पाठी पाऊस आला, तिकडे दुकानं पण होती, तिकडे थांबायला पाहिजे होता, ब्रिज जागा नव्हती, काही जागा नव्हती। आता लिटरली पाऊस आलाय आणि आम्ही थांबलोय। अरे पण तिथे तू दुकानात थांबायला पाहिजे होतंस ना यार, लॉजिकल तर जागाच नाही आहे। तुला काय करायचं? मला एकटीला थांबायचं होतं तिथे, मी एकटी थांबली असती आणि मी कुठे जाणार? तू तुझं बघून घे, मला नाही आवडत पाऊस, तिथे दमले किती टाईम आता झाला यार। सो आता आम्ही विचार करतो की आम्ही म्हणजे स्टेशनपर्यंत आलेलो, रिटर्न जायचं घरी आणि 4 व्हीलर घेऊन निघायचं, बिकॉज पाऊस थांबणार नाही आहे। तो थोडासा असं स्लो झाला तर आम्ही फटाफट घरी निघणार आहे। काय ना कसंही केलं, काही केलं, 15 मीच आहे, तुम्ही मला चालायचं आहे। 4 व्हीलरमध्ये 1 तासाचा 2 तास 3 तास लागू द्या, ते आम्ही काहीच नाही। असं सारखा पाऊस येणार, आपण सारखं साईडला थांबणार, त्याच्यापेक्षा ऑप्शन आहे घरी तर आय थिंक आपण ते यूज केला पाहिजे। तुला नसेल असं वाटत, मला असं वाटतं चांगली गोष्ट मी करणार आहे। आता मला थोडासा स्लो होतो आहे, आता सेफर साईडसाठी मी विंडशीटर ह्याच्यात आहे, माझं नाही आहे, घेतलं आहे।
थोडं स्लो झालं तर आम्ही फटाफट घरी निघणार आहे. गाडी घेऊन मग आम्ही परत जिथे जायचं तिथे निघणार आहे. आता पावसाला वाचून थोडा साईडनी आणि फोन पण जरा मी शेडमध्येच पकडला याच्या आतमध्ये, बॉडीच्या आतमध्ये. आम्ही निघालो आहे घरी, गाडी घेऊन आता निघणार आहे आम्ही. पावसाचं मला अजिबात आवडत नाही. व्हिडिओ शूट करतो दिसते, मला फोन पण दिसतो. सो फायनली आम्ही गाडीमधून चाललो आहे बिकॉज कीज नव्हती. पहिलं घरी गेलो, घरून कीज घेतली, परत गाडीच्या इथे आलो, ॲक्टिवा लावली तिकडे आणि आता आम्ही निघालो आहे. आणि आता तसं आम्ही वाजतो एक मिनिट नाही वाजत आहे, व्हायब्रेशन नाही का? फोन वाजतोय की नाही? कुठं वाजतोय? नाही, तो पण नाही वाजत, व्हायब्रेट होईल ना, सांगते तरी. सो आता आम्ही निघालो आहे त्याच्या मोठ्या बहिणीकडे, म्हणजे माझ्या मोठ्या नंदेकडे. बिकॉज जसं मी तुम्हाला थोड्या वेळ आधी सांगितलेलं, त्यांच्यासाठीच ॲक्च्युली सरप्राईज आहे ते. त्यांनाही नाही माहिती, आम्हाला पण ॲक्च्युली माहिती नव्हतं. आमचं सडन प्लॅन झाला की आम्ही हे असं केलं पाहिजे त्यांच्यासाठी. सो आम्ही तिथे आता पहिले त्यांच्या घरी जाणार, जे सरप्राईज येणार आहे ते त्यांच्याकडूनच ॲक्च्युली आम्ही घेणार आहे आणि त्याच्या रिटर्नमध्ये आम्ही काहीतरी त्यांना देणार आहे. तर तुम्हाला आता कळेलच पुढे. ते पोचूया त्यांच्या घरी. आय होप ते ट्रॅफिक नसून दे, बिकॉज पाऊस पडल्यावर अचानक ट्रॅफिक होऊन जातो, माहिती नाही का? तिथेच बघा किती स्लो चालली आहे गाडी, म्हणजे काहीच नाही आहे तरीही गाडी स्लो चालली आहे. आणि स्टेशनच्या रस्त्याला तर हमेशा, कोणत्याही स्टेशनचा रस्ता असून ते हमेशा ट्रॅफिक असतेच असते. आता त्यांच्या जेव्हा घरी पोहोचेल तेव्हाच मी तुम्हाला दाखवेन. त्यांनाही एक्झॅक्टली माहिती नाही काय होणार आहे. आम्ही त्यांना फक्त एवढंच सांगितलं आहे. मी तुम्हाला हिंट देते, हिंट नाही, मी ॲक्च्युली तुम्हाला स्टोरी सांगते. त्यांचा फोन खराब झालेला आहे आणि खराब म्हणजे ते नवीन घ्यायचं प्लॅनिंगमध्ये आहे, पण कधी घेणार आहे ते त्यांनाही माहिती आहे. त्यांनी ॲक्च्युली त्याचा प्रॉपर प्लॅन नाही केला. त्यांनी विचार केला आधी हाच त्यांचा जो खराब झाला पण त्यालाच रिपेअर करणार होते आधी आणि मग प्लॅन करून नवीन घेणार होते. बट आम्ही असं डिसाईड केलं की आम्हीच त्यांना गिफ्ट देऊ फोन. तर सांगितलं त्यांना पण सरप्राईज ठेवत होता त्यांच्यासाठी पण नको. मी आता माझ्या पोटात नाही राहणार, कारण की मला असं बोलावं लागतं. मला असं काय असं असेल ना सरप्राईज, आणि ते सांगितलं नाही सांग, माझ्या पोटात दुखतं म्हणून मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला सांगितलंय मी, त्यांना नाही माहिती ना, तर त्यांचं रिॲक्शन्स आपण बघूया काय आहेत ते एक्झॅक्टली. आता त्यांचा जो जुना फोन आहे, आम्ही त्यांना असं सांगितलंय की तुझा म्हणजे असं ह्यांनी त्यांना फोन करून सांगितलंय की तुझा जुना फोनचं जे काय बॅकअप आहे ते घेऊन ठेवायला, आणि म्हणजे त्यांचं काही असू शकतं ना त्याच्यात. आणि तो फोन आम्ही रिपेअरिंगला देणार आहे असं सांगितलं आहे. त्याचा कोणतरी फ्रेंड आहे आणि तो रिपेअर करतो असं काहीतरी सांगितलं आम्ही. बट ॲक्च्युली आम्ही तो फोन घेणार आहे. मे बी त्याचा रिटर्न दिल्यानंतर काहीतरी त्याचं होईल, आणि किंवा बघूया आता ते फोनच्या दुकानामध्ये गेल्यावरच कळते, आय मीन विजय सेल्समध्ये. तर असं काहीतरी प्लॅन केलं आहे. आता आपण त्यांच्या घरी जाऊया, तो फोन घेऊन मग पुढे नवीन फोनसाठी जाऊया आपण. तुम्ही सोबतच राहा. सो आम्ही पोहोचलो आहे त्याच्या सिस्टरच्या घरी. म्हणजे घरी म्हणजे काय दिला काय नाही ना व्हिडिओ बनवायच्या चक्करमध्ये माझं खाली लक्ष नाही. सो आम्ही आता पोहोचलो आहे, बाहेर गाडी पार्क करून चाललो आहे पुढे, आय मीन आतमध्ये. मी तुम्हाला घरी पोहोचल्यावर दाखवेन, कारण की खाली खूप चिखल आहे, इकडे तिकडे घाणीत पाय पडेल माझा आणि मला घाण नाही आवडत. हाय गाईस, तर आम्ही आलो आता परत माझे आम्ही येणार तर माझ्या मोठ्या ताईकडे, तिथे आलो आहे. तिला मी बबली बोलतो, ताई असं कधी बोलत नाही, तर लहानपणापासून माहीत नाही का. तर आम्ही दाखवतो मेन इथे काय बोलतात त्याला, काय प्रोग्राम चालले ना ते दाखवतो. हा, ते प्रोग्राम चालले ते बघा तुम्ही काय आहे ते. आहे मेरा भांजा जो पहिला प्यारा था, अभी प्यारा नहीं रहा. हा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट काश्मीरचा, जो राहतो जोगेश्वरीमध्ये. त्याची आई, त्याचे पप्पा आणि तो मस्त रात्र होता तर बिस्तर वगैरे काय बोलतात त्याला, अंथरूण वगैरे करून झोपले आहे. आणि ते प्रोजेक्ट बघा कोण करतंय इथे विलेपार्लेमध्ये. हे अशी गंमत आहे इथे. हे माझे जिजू आहेत. जिजू हाय तरी बोला जरा. हे माझी मोठी ताई. आणि प्रोजेक्ट बघा जरा, प्रोजेक्ट बघा. आम्ही दाखवणार हे कोणाचं काम होतं आणि कोण करतो ना तेही दाखवणार आहे आम्ही. आणि स्कूलमधून सांगितलं आहे की कुठलाही एक प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा आहे. इथे प्रत्येक करायचं आहे. म्हणजे काश्मीरच्या आईला, माझ्या छोट्या ताईला सर्व प्रोजेक्ट कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे 3 ऑप्शन आहे, तिघांमधून 3 करायचे तिला. त्यामधून सुद्धा स्वतः नाही करत आहे तर दुसऱ्यांना सांगते करायला. बघा कोणता पण एक करायचा होता, तिघे पाहिजे नाही तिथे लिहिलंय टॉपिक होतं. पण आम्ही सगळे केलं, सगळे सब्जेक्ट, सगळे लँग्वेज, सगळं जितके टॉपिक होतं ते सगळ्यावरती केलेलं आहे. लेट्स सी काश्मीर काय करतो. त्याला ट्रेन पण मलाच करायचं, तुम्ही काय बोलायचं जाऊन, तो काय बोलतोय माहिती नाही. आपण त्याला कधी विचारलं तर बोलणार की सगळं बोलणार म्हणून, तर मला माहिती नाही. मला तेच टेन्शन झालंय तो काय करेल, पण बोलतो तो.
तास लागलेत मग. आपण जेवढं ह्याच्या सावधानीने करतोय ना, मला कश्मीर किती सावधानी वो पेंटिंग चाहिए थे। पेंटिंग क्या कर दिया उसने, 8 लगा दिया उधर उसका पेंटिंग का। नहीं मैंने एक और बनाया था। क्यों क्या किया? उसका ना नहीं, मैंने जो कलर्स यूज किए ना फेड हो गया अचानक से। 4GB आणि 128 GB परवडणार आहे। पेज खराब होतो ना। आई नाही आई नाही पूरी है। 4GB इधर इधर नेटवर्क नहीं है मेरा चार्ज 64 है। बोल का? तुझं ठीक आहे, आपण नंतर त्याला अपग्रेड करूया तुझ्या याला. तुला काय 4 2 3 1 आहे. हा तू हा घेऊन टाक. चलेगा मेरे को? हाँ, तब। जर बबली ताईंना द्यायचं असेल तर असं चालेल ना. जर तुझा फोन इधर दाखव जरा तुझा फोन. मेरा फोन भी जेब पे गया। लेके घूमता है क्या? नहीं अभी लिया मैं पेज के ऊपर। मेरा फोन तो गया है। क्या गया? कुछ भी तो नहीं है। अलग नहीं है। बेंड हो गया। कैसे? पापा ने क्या हो रहा है? क्या किया? अरे तू मेरे को एक बात बता, इसका सर दर्द हो रहा है। जो सुन पब्लिक का फोन इसका फोन लेना चाहिए। सुन सीधा ले. सुन लेना है मेरा. अरे वो बैंड ऐसा हुआ. सो फायनली आम्ही त्यांचा फोन घेतला, आमच्याकडे आला आहे. हा फोन आहे तो. अशी कंडिशन आहे बघा स्क्रीनमध्ये काय काय दिसतंय ना, हे काल 2 ब्लॅक स्पॉट पण आहे बघा. चांद पे दात असं कंडिशन झालं आहे. सो फोन घेतला आहे, तो घेऊन आता आम्ही जाणार. ते प्लॅन चौपट करायच्या प्लॅनिंगमध्ये होते. ॲक्च्युली ते लोक प्लॅन चॉपट करण्याच्याच प्लॅनिंगमध्ये आहेत. पाठवून येतं तुम्हाला दिसत असेल. पण कसं कसं आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं आहे की तुम्ही तुमचं जा, आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे म्हणून. नंतर गिफ्ट आल्यानंतर कळेल असतं ना तर काय एक्झॅक्टली आम्ही असं का केलं, कारण की ते सोबत यायचा विचार करत होते आमच्या. बिकॉज तेही जोगेश्वरीला येतात. आम्ही जोगेश्वरला राहतो, तर आम्ही आता विले पार्लेमध्ये तर ते आम्हाला बोलवते तर तुम्ही जोगेश्वरला चला तर आम्ही येतो सोबत. पण कसं कसं करून कन्व्हिन्स केलं आम्ही आता. लेट्स सी. तर त्यांना आम्ही अर्धा रस्ता ड्रॉप करणार आहे आणि त्याच्यानंतर ते त्यांचं पुढे जाणार आणि आम्ही आमचं जाणार. तुम्ही सोबतच राहा, पुढे कसं आम्ही जातो ते बघूया. येणं बनवलं आम्ही यांना खाली उतरवलं आता. बाय. सो आता हे लोक गेले आहेत फायनली. काही काय बोलून यांना आम्ही उतरवलंय. आता आम्ही चाललो आमच्या कामासाठी. फोन घेतलास काय? नंतर कळलं ते घेऊन गेले. ए हा काय करतोय? बापरे, चला तर होशच नाही यार. काय करतात यार लोक, जमत नाही आणि एवढं ड्रिंक करतात. कसा करतोय तो बिचारा? बिचारा नाही, त्याने स्वतःहून केलंय. पाऊस चालू झाला, हे लोक अमरेला पण कॅरी नाही केलंय. काय माहिती ऑटो मिळाली की नाही. दिसत आहेत काय? मी तुला बघ बोलते तिथे मलाच बोलतोस. शाणी म्हणते नाही मिळाली रिक्षा. हा नाही मिळाले त्यांना रिक्षा. ठीक आहे आपण पोहोचूया आता. कुठे? नाही, जे करायला चाललो आपण ते. आम्ही चाललोय विजय सेल्समध्ये. फोन सिलेक्ट करणार, आम्हाला माहिती पण नाही कोणता घ्यायचा. तिथेच आता आम्ही बघणार, तिथेच सिलेक्ट करणार, लगेच घेणार, हा फोन एक्सचेंज करणार. मेमरी थोडी जास्त बघणार बेसिकली, अदरवाईज ते प्रॉब्लेम होतो. ॲक्च्युली मेमरी जास्त पाहिजे बिकॉज आपले खूप सारे फाईल्स डेटा फक्त काय फोटो आणि व्हिडिओसाठी नाही बट खूप काही ऑफिशियल गोष्टी पण असतात. सो थोडं जास्त मेमरीवालाच बघणार आहे आम्ही. लेट्स सी कोणता घेतो आहे, फायनल करूया आणि मग तुम्हाला पण दाखवेन मी. पोचलो आम्ही विजय सेल्स. हा तोच विजय सेल्स आहे जो आम्ही लास्ट वीक आलेलो. हे लोक लिटरली बोलतील, हे लोक तर तुम्ही पण बोलाल की हे काय एव्हरी वीकेंडमध्ये विजय सेल्सला पोहोचतात. बट आम्ही कामासाठीच येतो. कोइन्सिडेंटली बॅक टू बॅक आम्ही दर हफ्त्याच्या वीकेंडला आलो आहे. चला जातो आम्ही आतमध्ये. आत्ता पाऊस नव्हता आणि इतका मोठा पाऊस येतोय ना. नमस्ते. 2 मीटर्स तक यूज कर सकते हैं. हाफ एन आवर 3 मीटर्स से हाफ एन आवर 2 मीटर्स. सॅमसंग वगैरे किंवा वन प्लस पण चांगला आहे बिकॉज मला वन प्लसचा कॅमेरा आवडतो. बघूया आता आम्ही कोणता फोन फायनल करतो आहे. मल्टिपल ऑप्शन्स तो दाखवतो आहे बट ओप्पोमध्ये एक चांगला होता पण मला ओप्पो इतका वाटतं म्हणजे माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे. बाकी म्हणजे घरी लोक वापरतात पण माझं असं आहे मी नाही वापरत. पण तिकडे आहे जो आपण अंडर वॉटर पण घेऊन गेलो तरी तो यूज करू शकतो. लेट्स सी आता कोणता आम्ही घेऊ फायनल. कसा फोन आहे असं वाटतंय म्हणजे वेगळंच काहीतरी वाटतंय ना. हां कोणता फोन आहे हा? नथिंग कोणता ब्रँड आहे? बजट में ये नथिंग का दूसरा ब्रांड है, सब ब्रांड के हैं.
समथिंग ब्रँड मला आजच नवीन कळलं. नथिंग म्हणून ब्रँड आहे आणि त्याच्या ऑपोजिटमध्ये समथिंग म्हणून पण ब्रँड आहे. घेऊ जाणे कोणते कोणते ब्रँड आले पण चांगला होता फोटो. ते वेगळं होतं ते. OnePlusचा फोन बघतोय आम्ही. जस्ट न्यू लॉन्च झाला आहे तो. ॲक्च्युली त्या दिवशी दिल्लीला गेला तेव्हा त्यांनी एअरपोर्टवरती बघितला होता. सो तिथे आहे तो फोन. आम्ही बेसिकली तोच बघतो आहे. लेट्स सी काय ऑफर आहे का त्याच्यावरती. त्यांचा यूज बघ त्यांना काय हां बिकॉज आपण आपल्या हिशोबाने स्टोरेज चलता है कुछ नहीं मला तर आवडला. कलर पण आवडला. 256 ब्लॅक नको. हा कलर चांगला वाटतो ना तुला. मुलींसाठी चांगला वाटतो. कलर दाखवतो मी तुम्हाला. सो त्यांचा जो जुना फोन होता त्याची आता रिसेल व्हॅल्यू काय आम्ही तो चेक करतोय. बघूया. ओप्पोचा फोन आहे एक 19,000 रुपीज. 6 फीट अंडर वॉटर यूज करू शकतो हाफ एन आवरसाठी. आता आवडला पण पहिला बघा काय आहे ओप्पो मला थोडं आधीचा फोन पण ओप्पोच आहे बाय द वे म्हणून बोलतो. बघा आता मग मी काही अंडर वॉटर नाही जाणार आहे. 6 फीट खरं बोलतोय. काय फायदा घेऊन आपण दुसरं बघूया ना थोडा. रिटर्न 32 रुपीज. किती बघताय रिटर्न. 531 रुपीज. 531 लोग आएगा क्या? हाँ आपको भी आना है. मैंने बता दिया. बोल दो 531 रुपये आहे. हां तर ह्यांनी चेक केलं आहे आता प्राइसिंग. ॲक्च्युली तर प्राइसिंग चेक करताना ते किती पडलं व्हॅल्यू फक्त 531 रुपीज येते. तर आम्ही हे विचार केला आहे की स्क्रीन टाकू 1000 रुपीजपर्यंत आणि 2 वर्ष तर आरामात घरी यूज होऊ शकतो. आपका मोबाईल का डिस्प्ले तो बता दो. कैसा डिस्प्ले है? ठीक आहे. तर डिस्प्ले आमचा ॲक्च्युली कसा आहे ना. डिस्प्ले थोडा आमचा डिस्प्ले काहीतरी असा आहे. ब्लॅक स्पॉट्स आहेत हे बघा. हे 2-3 स्पॉट्स यामध्ये लाईन आहेत. तर त्यामुळे ते छोटा स्पॉट असू द्या किंवा मोठा स्पॉट ते बाय डिफॉल्ट असं देणार आहे. काही ऑप्शन नाही आहे. आणि हे आहे कॅशिफाय कडून. कॅशिफाय म्हणजे ते फोनचे बेस्ट व्हॅल्यू देतात ॲक्च्युली. तर कधी एक्सचेंज करायचं असेल तर इथे येऊ शकतो मी विजय सेल्समध्ये. आपण आमच्या निहाल करून एक आहे इथे. तर ते तुम्हाला हेल्प करणार. बघून घ्या तेच. कन्फ्यूज झालं आहे ओप्पो आणि वनप्लसमध्ये. मला ओप्पो नाही घ्यायचा. मला वनप्लसच घ्यायचा आहे. तरी फायनल झालं आहे वनप्लसच घेणार आहे आम्ही. स्टील तो माहिती नाही का ओप्पो बघायला गेला आहे. मला नाही घ्यायचा आहे. त्यांचा पहिला फोन पण ओप्पोच होता. बघूया आता. दोन वाय सगळीकडे गोल गोल फिरतो. सगळे फोन बघतो आहे. आता रिअलमीकडे गेला आहे बघायला. ऐक ना सगळे फोन एक्सप्लोर करायचे आहेत. घेणार कोणता ते मलाही माहिती आहे. फायनल ऑलरेडी झालं आहे पण त्याला सगळे फोन एक्सप्लोर करायचे आहेत. एक परंपरा असते ना. आपण आलो तर 4 आहे तिथे बघायचं आणि मग फायनल करायचं. आणि पूर्ण ते पूर्ण करत होतं. सगळे फोन बघितला आम्ही. फायनल तर हाच होता स्टार्टिंगपासून. C5 फोन आहे. नवीनच लेटेस्ट लॉन्च झाला आहे. 71,100 एमएच बॅटरी आहे. 50 मेगापिक्सल प्लस 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा. फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सल आहे. मी नंबर बोलता कोणत्या नंबरचे करणार. सो फायनल झालेला आहे. आता फायनली आम्ही नवीन फोन घेतो आहे. सगळं बिलिंग वगैरे करून आता आम्ही निघू. तुम्ही सोबतच राहा ठीक आहे. सो आता एक ऑफर चालू आहे. ते बोलत आहेत की 1600 पे केल्यानंतर काहीतरी डॅमेज तसं तर 1 वर्षाचं आहेच वॉरंटी. पण आपण जर ॲडिशनल आपल्याला जर हवं असेल तर 1600मध्ये काही झालं तरी आपल्याला ते करून मिळणार. मग मदरबोर्ड असू दे इंटरनल असू दे कॅमेरा रिलेटेड असू दे काही असं चालू आहे. ते घ्यायचं की नाही बघूया. सो फायनली आम्ही हे डिसाईड केलं आहे. आम्ही नाही घेत आहे एक्सचेंज बिकॉज काय यूज नाही. आपण बाय डिफॉल्ट फोन चांगलाच वापरतो आणि आमचे जे ताई आहेत ते तर म्हणजे खूपच चांगलं वापरतात. तर त्यांच्यासाठी स्पेशली वॉरंटी आम्ही नाही घेत आहे. नीट वापरणारच आहे. आम्ही ह्याच्या फोनसाठी पण वॉरंटी घेतली नव्हती. जो नवीन लास्ट टाइम माहिती लास्ट वीक आम्ही आलेलो इथे बिलिंग घ्यायला. सो तेव्हाही आम्ही वॉरंटी घेतली नव्हती. फोन असं हलगर्जीपणामध्ये कोणी नाही वापरत. सो आमचा चॉईस आहे की आम्ही वॉरंटी नाही घेत आहे. आता आम्ही बिलिंग करण्यासाठी आलो आहे. आता बिलिंग प्रोसेस झाल्यानंतर आम्ही इथून निघू.
पुढे जाऊन आम्हाला अजून काहीतरी काम आहे ते लिटरली तुम्हाला सांगायला पण विसरली. अजून एक सरप्राईज आहे. ह्याची जी 2 नंबर बहीण आहे म्हणजे विजयासाठी, काश्मीरची जी मम्मी त्याच्यासाठी, तिच्यासाठी सरप्राईज आहे. स्वतःच्या मुलाचा प्रोजेक्ट दुसऱ्यांना बोलतो करायला आणि स्वतः आरामात झोपते दुपारचं. ती बाई आहे विजया. तिचा उद्या बर्थडे आहे आणि तिच्यासाठी पण आम्ही काहीतरी घ्यायला चालू आहे. आम्ही तिला आज रात्री 12 वाजता सरप्राईज देणार आहे. केक वगैरे घेऊन जाणार आहे. मी हा व्लॉग आज नाही टाकणार आहे, मी उद्याच टाकणार आहे बिकॉज नाही तर ती बघेल आणि मग सगळं सरप्राईज खराब होऊन जाणार. सो मी तुम्हाला बर्थडेचा ब्लॉग सुद्धा दाखवेन. म्हणजे आम्ही बर्थडेला गेलो ते सुद्धा दाखवेन, काय केलं कसं झालं. आज लिटरली फुल डे. आम्ही काही ना काहीतरी घेतोच आहे. मला मजा येते, मला आवडतं असं करायला. तर बघूया, केक पण घ्यायचा आहे आणि गिफ्ट पण करायला जायचं आहे. फायनली झालं आहे. आता आम्ही फोन घेऊन जाणार आहे. लागला फटका मला आता ऐकून. पण काय आहे ना, फॅमिलीसाठी थोडा फटका लागला तो गरजेचा असतो. ते फटका नाही बोलत पण इट्स अ गुड थिंग बेसिकली. तो फोन आता ओपन होणार आहे. येस. काय करू मी ओपन करू कसं करू. झाला फोन घेतला आम्ही. याला परत पॅक करून ठेवतोय. आता आम्ही डायरेक्ट घरी जाऊन खोलणार आहे. त्यांना सांगणार आहे ओपन करायला. हा रबरवाला आहे ना फोन कवर पण खूप मस्त आहे. तुम्हाला आम्ही दाखवू. आता मी घरी जाणार आहे. ते आमच्या सासूबाई म्हणजे ह्याची मम्मी, मी पण मम्मीच बोलते, मम्मीकडे जाणार आहे कारण ते तिकडे आले आहे. सो तिथे जाऊन त्यांना सरप्राईज देणार आहे. थँक्यू. चला. सो फायनली आम्ही घरी निघालो आहे. आम्ही बरं जरा फोन व्हीलर घेतली बिकॉज इतका पाऊस पडतोय ना. मी तुम्हाला दाखवते किती मोठा पाऊस आहे. हे बघा, म्हणजे समोरचं नीट दिसत पण नाही, थोडं ब्लर झालंय बिकॉज खरंच खूप मोठा पाऊस आहे. सुरुवात झाली आहे. तर मुंबईमध्ये आणि तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तर माहितीच असणार गणपती बाप्पाची तयारी कशी होते. ही आहे पहिली मूर्ती जी आम्ही पाहिली रस्त्यावर घेऊन जाताना. मोठी विशाल मूर्ती आणि आता सुरुवात झालीच आहे. तुम्हाला माहिती आहे हा मंथ कसा असतो. सो हा फर्स्ट गणपती आम्ही बघितला आहे. आता पुढे तर अजून खूप गणपती बघणारच आहे. आम्ही जेव्हाही ट्रॅव्हल करणार, इव्हन आम्ही सुद्धा गणपती मूर्ती जेव्हा बघायला जाणार तेव्हा तुम्हाला आम्ही दाखवू. गणपती बाप्पा बस. मी गणपतीसाठी एक्साइटेड आहे. सुरुवात झाली आहे आपल्या गणपती बाप्पाची. आम्ही आता पोहोचलो आहे आमच्या एरियामध्ये आम्ही जिथे राहतो तिथे. आता बबलीताई वगैरे खाली येणार आहेत. त्यांना पिक करणार आणि मग त्यांना घेऊन जाणार विजयाकडे, काश्मीरकडे. बिकॉज तुम्हाला ते प्रोजेक्ट दाखवलं काय आठवत आहे ना, तेच प्रोजेक्ट घेऊन त्यांना तिथे घेऊन जाणार आहे आम्ही. आणि मग तिथेच त्यांना ह्या फोनचा पण सरप्राईज देणार आहे. पाऊस येतोय खूप, त्याचा प्रोजेक्ट नाही भिजला. दक्षची मेहनत पण जाणार आणि तो प्रोजेक्ट पण खराब होईल. म्हणून त्यांना आम्ही पिक करून मग काश्मीरकडे जाणार आणि त्याच्यानंतर तिकडे जाऊन त्यांना फोनचा सरप्राईज देणार. तुम्ही सोबतच राहा. ठीक आहे, आलो आहे आम्ही आता. चला रिॲक्शन बघूया. सो गाईज आम्ही आलो आहे काश्मीरच्या घरी आलो आहे आम्ही आता आमच्या यूट्यूब चॅनलवरती काश्मीरला वेलकम करण्यासाठी. काश्मीर कुठे आहे? आमच्या यूट्यूबवरती तुला वेलकम करतो आम्ही. जरा बघ जरा इथे. अरे बघ तरी कुठे आहे? ताप आला याला. हाय तरी बोल. स्वामिनी तिकडं तिकडं. येते पकड एक मिनटं. कम 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 कम. भूल गई वो. ही आहे काश्मीरची आई. ठीक आहे, जी स्वतःचा प्रोजेक्ट करत नाही मुलाचं, बाकी सर्वांना वाटते गावभरमध्ये की प्रोजेक्ट करा. आणि हे आहे बबलीचा फोन. प्लीज दे तिला. हा बबलीचा फोन आहे, रिपेअर करून आणण्यासाठी पाठवलेला आम्ही. तर आम्ही नवीनच घेऊन आलो. जीजू कवा दिमाग लगा रहा समज गया आता. मी संध्याकाळी बोललो मॉमला. बॅकअप का बोल रहा था, मैं मॉम को तभी बोला मामा ने बोला
ये ओप्पो ही है ना? नाही वन प्लस नॉट नाही 5 भाई बाप रे ज्यादा भीड़ तुला बोलवत होता ना आता कशाला आला रे हा? अरे मला नको होता. आता आम्हाला पाहिजे होता ए, मला नको होता. हा बघा थँक्यू. मी दशमीला बोलवलं होतं सरप्राईज साठी चल पण तू आला नाही. सो हा तुमचा नवीन तर फोन कसा वाटला जरा स्पीच द्या आम्हाला थोडा. चांगलं वाटलं पण पैसे कितीचे ते सांगा मला म्हणजे कसं द्यायला. पैसे तर माहिती नाही पैसे फोनची सेटिंग चालू आहे. काय काय फोनमध्ये इन्स्टॉल करायचं आहे काय काय करायचं आहे सगळं. हात खाली 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 हात. अयो समझा उसको लेकिन ना. नाही पण तिला अचानक से जोरात केला मी हो रहा है. आणि फोन यूज करून जरा आम्हाला अपडेट द्या. हो देते. फोन कसा वाटतो तुम्हाला यूज करून जरा. काय आम्ही यूट्यूबसाठी थोडंफार आता मेहनत करतोय. फॉलो करा आणि प्लस तुमच्या ऑफिसमध्ये सांगा फॉलो करायला सर्वांना. आणि इथे बघा एक झंडा घेऊन फिरते स्वामिनी. हो स्वामिनी व्हिडिओ मध्ये जर हाय बोलशील काय. मामा आता बघतोय तुला मगातपासून मोबाईल मध्ये गुंग होतं ना नको बोलू तू. कश्मीरचा मामा ना. फोन ट्राई कर उसको उतारा के डॉक्टर. उसको भूख लग गया अभी गारंटेड है. नहीं तो कंट्रोल. जो उभा आहे जो बाहेर चाललाय ती त्यांच्याकडे चालली आहे. चला बाय. बघितलं अरे इसको देख. ती बाहेर जाण्यासाठी करते. बाय से बाय. अय्या बघितलं नाही बाहेर. बाय 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 बाय. चलो चलो अंदर आओ अंदर आओ. बाय बाय. अय्या हात खेचते. इकडेच ना थांबता. बाहर जाणार असतो बरा बरा थोडं घुमाना चाहिए. स्वामी चला बरं. खाली संध्याकाळ झाली की स्लो आज आमचं जेवण इन्व्हिटेशन दुपारी वेगळीकडे संध्याकाळी वेगळीकडे. बस चला इथे चला जेवण. खूप आहेत. अलग जगह शाम अलग जगह पे खाना काय बड़ा खाते हैं. पसीना आने दे उसको. तिला ना हेल्मेट लावायचा सॉफ्ट वाला बालच्या आत मध्ये जाता ना त्याला लागेल पिपीला ना. अगं हळूहळू सगळं तोंडात टाकते. कश्मीर टॉवेल शोनपरी ऐकतोयस टॉवेल टाक अंगावर. तेव्हा तिने सगळं टाकलं तोंडात. सगळं ते आता हाय आता कश्मीर बोलते. स्वामिनी होय स्वामिनी. हे बघ इथे आमच्या व्लॉग मध्ये तुझा वेलकम आहे स्वामिनी. बघा म्हणजे केस पूर्ण बिखरलेत. बाईकवर आलो. सो विजयासाठी आम्हाला गिफ्ट घ्यायला मिळालं नाही बिकॉज जेवायला गेलो फोन दिला बबलीताईंना सगळं त्याच्यामुळे खूप लेट झाला. तर गिफ्ट आम्ही घेणार आहे त्याचा ब्लॉग मी वेगळा टाकीनच नक्कीच. आपण आत्ता आम्ही केक घ्यायला आलो आहे बिकॉज तिचा 12 वाजता आम्ही केक कट करणार आहे. मी तुम्हाला दाखवते कुठे आलो आम्ही. सो आम्ही आता केक घेतला आहे काहीतरी हेझलनटचा घेतला आहे चॉकलेट हेझलनट. आता लवकर येऊन आम्हाला निघायचं आहे. तिथून केक कटिंग करायला थोडा वेळ लेट होईल पण येस आम्ही थांबणार आणि लगेच केक कटिंगसाठी पण जाणार आहे. तर विचार करते मम्मीकडे थांबू आणि मम्मी पण येणार आहे माझी. सो तिला घेऊन आम्ही तिथे जाणार आहे. तर आपण आता तिकडे भेटूया. तो केक घेऊन झालेला आहे निघालो आहे आम्ही आता इथून. चलो जाऊया फटाफट. ठीक आहे. आय होप तो फ्लेवर चांगला असेल बिकॉज फर्स्ट टाइम आम्ही पण ट्राय करतो तो फ्लेवर जो हेझलनटवाला आहे तो. बघूया ट्राय करूया. विजयाला पण छोटंसं सरप्राईज देऊया. सो आम्ही मम्मीच्या घरी आलो आहे आता विजयाचा केक घेऊन. काय मग उठा मी दाखवते थोडी. सगळे पळाले इकडे तिकडे. व्हिडिओ ऑन झाला तर सगळे पळाले.
आता आम्ही इथेच थांबणार आहे थोडा वेळ, कारण की आम्ही सगळे जाणार आहे बेसिकली विजयासाठी, तुला केक घेऊन, तुझा केक कटिंगसाठी. अरे सगळे इकडे तिकडे गेले. आता जसं आमचं इकडचं वाइंड अप होईल थोडं, आम्ही ॲक्च्युली डायरेक्टच जाणार होतो, ह्यांना तिकडे फोन करून बोलवणार होतो, पण खूप जास्त काही आता ते जस्ट 11-20 झाले आहेत. एवढं लवकर जाऊन काय करणार आम्ही, खाली तरी किती वेळ बसणार. मग फटाफट आम्ही इथेच थोडा वेळ थांबणार. 15 मिनिट्स असताना आम्ही निघणार आहे, कारण की तिकडे पोचायला 5 मिनिटं लागतात, बाजूचीच बिल्डिंग आहे. मग तिकडे थोडा वेळ खाली किंवा डोरच्या बाहेर थांबून 12 वाजता बरोबर आम्ही बेल वाजवणार. आता आपण तिकडेच भेटू डायरेक्ट. पोचलो आम्ही विजयाकडे. आता रात्री लोकच असणार हे आमची विजया मॅक्सी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर विजय. मॅक्सी वरती आहे. हॅपी बर्थडे टू यू. मस्तपैकी आणि ब्रश ब्रश आली मी. अरे बर्थडे तुला माहिती आहे येणार लोक. स्वामीनी आली सगळे नाईट ड्रेस मध्ये. शोनपरी झोपलेली. तुझं नाव लिहिलंय. स्वामीने केक काप. स्वामी तू ये, आज तू ये चल. लक्ष्मी केक नाही कापत आहे. असं फक्त बघ एवढं केक बघते बच्चू. माझा बर्थडे मला विश पण नाही करणार तू. कुठून आला ताप त्याला. काल संध्याकाळी आम्ही आली ना 4:30 घरी. अगरबत्ती. अरे मतलब मेणबत्ती अगरबत्ती बोलतोय. लावून टाक रे. आपण जरा मेणबत्ती लावूया. हॅपी बर्थडे टू यू. राहू दे ना. नाही सगळं ना. अरे झालं. आता मी असं करणार. एसी बंद कर. एसी बंद कर. थांब लोक हात पकड. बंद कर. हो चल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. कशी केक बच्चा. कशी क्लॅप करा सब लोग. मुझे काय करतायत काय. आता नॉर्मल होते लोक सगळे. हॅपी बर्थडे. हीच आहे ती. मस्त केक आहे पण चांगला बनवला. हॅपी बर्थडे टू यू विजय. हॅपी बर्थडे बच्चू की माँ. हॅपी बर्थडे स्वामीची काकी. मध्ये कोण नाही, बाकी सगळे लाईन. बबलीताईंना फोन केला. बबलीताई आता थँक्यू मध्ये गाणं बोलतात. मी तुम्हाला ऐकवते. बोला बबलीताई. मोबाईल गिफ्ट दिला भावाने, गटारी झाली चोराने, गटारी झाली चोराने. बबली तेरा बचपन का जोश गया नहीं लग रहा है. तू गाना सिंगिंग कर ले. सो फायनली आम्ही आता घराच्या इथे पोचलो आहे. म्हणजे आमचा ग्राउंड फ्लोअरलाच आहे. हे आहे ना इथे 1:45 झाला आहे. तर आम्ही कधीचा बाहेर पडलो आहे आणि आता 1:45 झाला आहे रात्रीचा आणि आम्ही आत्ता घरी पोचलो आहे सगळं वाइंड अप करून. खूप थकायला झालं. एक्झॉस्ट व्हायला झालं पूर्ण. म्हणजे काही न काम करता फक्त गाडीतून फिरून इथे नाचून तिथे जाऊन त्याच्यातूनच जास्त थकायला झालं. तू फिरत होती, मी ड्रायव्हर होतो. ठीक आहे, तर मला माहिती आहे कसं होतं. माझ्याकडे जास्त तो थकला आहे. सो मी आत्ताच इथे एंड करते व्लॉग. पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. तुम्ही पूर्ण व्लॉग नक्की बघा. लाईक शेअर सबस्क्राईब मी तर दर व्हिडिओमध्ये बोलते, तुम्ही नक्की करा. असेच मी काही ना काहीतरी फॅमिली व्लॉग किंवा आम्ही काय करतो डे टू डे लाईफमध्ये नक्की अजून टाकायचा प्रयत्न करीन मी. आमच्यासोबत राहा, सपोर्ट करा. आता नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. बाय बाय. बाय बाय बाय. गुड नाईट. लाईट थोडी कमी आहे बट येस बाय.